बागायतदार मित्रांनो नमस्कार. आपल्या बागायतदार चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही आहोत आमचे मावस बंधू श्री रमेश पवार यांच्या बागेमध्ये. तर आपण पाहू शकता ही सदर जी बाग आहे 15 फेब्रुवारी 2025 पहिलं पाणी आहे. आणि आपण बारीकपणे पहा, ह्या झाडाची पानांची केनोपी पहा आणि ह्या शेजारच्या झाडांची केनोपी पहा. सदर ह्या रोगग्रस्त झालेल्या झाडाला थोडंसं आम्हाला शंका आहे की ह्या झाडाची पाने लहान का आहेत. म्हणून आम्ही प्राथमिक प्रायोगिक तत्वावरती झाडांची मुळे आम्ही उकरून पाहतोय की कदाचित ह्या झाडाला सूत्रकृमीचा काही प्रादुर्भाव असू शकतो. तर बघा मित्रांनो, हे शेजारील जे सशक्त झाड आहे या झाडांच्या पांढऱ्या मुळ्या अगदी योग्य प्रकारे कार्य करत आहेत बघा. आणि त्याच्या शेजारील आपण मागाशी दाखवलेलं जे थोडंसं रोगग्रस्त झाड दिसते त्या झाडांच्या मुळ्या बघा, पांढरी मुळी ह्या झाडाची बिलकुलच ॲक्टिव्ह नाही आहे, चालतच नाही आहे पांढरी मुळी. त्यामुळे सदर जे हे झाड जे आहे हे झाड पांढरी मुळीची कमतरता असल्यामुळे झाड जे आहे ते अन्नद्रव्य उचलू शकत नाही आहे, पाणी अपटेक नाही करू शकत. थोडक्यामध्ये त्या झाडाचं पोषण जे आहे ते कमी प्रमाणामध्ये होतं आहे. तर आपण ह्यासाठी झाडाची पांढरी मुळी डेव्हलप होण्यासाठी ड्रीप वाटे म्हणा, ड्रिंचिंग करू, त्यामुळे ह्युमिक ॲसिड जे आहे हे या झाडाला सोडलं पाहिजे. आणि जी काय आपल्या बागेमध्ये आपण सहज फेरफटका मारते वेळेस आपल्याला एखादं झाड जर निदर्शनास आलं, थोडंसं झाड रोगग्रस्त दिसतंय, तर त्यावर सर्वात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे त्या झाडांची ही मुळे तपासणे. कारण मूळ जे आहे हे त्या झाडांचे फाउंडेशन आहे. मुळे व्यवस्थित चालतील तर झाडांची वरती ग्रोथ चांगली होईल, अन्यथा शेतकऱ्याला यामधून फार मोठे नुकसान होऊ शकते. तर आपल्याला एवढीच विनंती आहे, सर्वात प्रथम आपण मुळे चेक करायला आणि त्यावरती सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आहे का, पांढऱ्या मुळे व्यवस्थित कार्य करत आहेत का, हे पहिले पाहावे. तर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बागायतदार चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि